बोधिसत्व गौतम सम्यक संबोधी नंतर बुद्ध होतात. ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता. ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले. बोधिसत्व कुणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय? बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व. बोधिसत्व बुद्ध कसा होतो? बोधिसत्व हा क्रमाने जीवनाची 10 स्थित्यंतरे बोधिसत्व राहिला पाहिजे. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे? बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता म्हणजे आनंद प्राप्त करून घेतो. सोनार ज्याप्रमाणे चांदीतील कीट काढून टाकतो, त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकल्यावर असा विचार करू लागतो की प्रथम अविचारी असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेला चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणीमात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते. जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता म्हणजे शुद्धता प्राप्त होते. यावेळी बोधिसत्वाने कामवासनेचे सर्व विचार मनातून काढून टाकलेले असतात. तो दयाशील होतो. तो सर्वांना दया दाखवितो. तो लोकांच्या दुर्गुणांची खुशामत करत नाही किंवा त्यांच्या सद्गुणांविषयी त्यांना नाउमेदही करत नाही. जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत प्रभाकारी अवस्था म्हणजे तेजस्विता प्राप्त करून घेतो. यावेळी बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते. अनात्म व अनित्यता यांच्या सत्याचे त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन झालेले असते. आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळवण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करण्यास तयार असतो. जीवनाच्या चौथ्या अवस्थेत तो अचर्मश्चती म्हणजे अग्निप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता प्राप्त करून घेतो. या स्थितीत बोधिसत्व अष्टांगिक मार्ग, चतुर्विध ध्यान, चतुर्विधी व्यायाम, चतुर्विध इच्छाशक्ती आणि पंचशील यांच्यावर आपले चिंत केंद्रित करतो. जीवनाच्या 5व्या अवस्थेत तो सुदुचर्या म्हणजेच जिंकण्यास कठीण अशी स्थिती प्राप्त करून घेतो. सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील संबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान होते. जीवनाच्या 6व्या अवस्थेत तो अभिमुखी होतो. या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती आणि तिचे कारण याची 12 निदाने पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते आणि अभिमुखी नावाच्या त्या ज्ञानामुळे अविद्येने अंध झालेल्या सर्व प्राणीमात्रांविषयी त्याच्या अंतःकरणात अगाध करुणा उत्पन्न होते. जीवनाच्या 7व्या अवस्थेत बोधिसत्व दूरडुम्मा म्हणजेच दूर जाणे ही अवस्था प्राप्त करतो. बोधिसत्व आता दिक्कालातील असतो. तो अनंतांशी एकरूप झालेला असतो. तथापि सर्व प्राणीमात्रांविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नाम रूप अद्यापही धारण केलेले असते. एका बाबतीत मात्र तो इतरांपेक्षा अगदी निराळा असतो. कमलपत्रांवर ज्याच्याप्रमाणे पाणी ठरत नाही त्याप्रमाणे जगातील मोह त्याला चिटकून राहत नाही. तो आपल्या सहचरातील तृष्णा शांत करतो. परोपकार बुद्धी, सहनशीलता, व्यवहार चातुर्य, शक्ती, शांत वृत्ती, बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा यांची तो जोपासना करतो. या अवस्थेत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते, परंतु लोकांना समजले अशा रीतीनेच तो त्याची त्यांना ओळख करून देतो. आपण व्यवहार चातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते. लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने तो त्रास सहन करतो.
कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्यांच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतलेले आहेत हे त्याला कळत असते. परंतु त्याच वेळी प्राणीमात्रांचे कल्याण करण्याविषयीचा त्याचा उत्साह यत्किंचितही कमी होत नाही किंवा प्रज्ञेकडेही तो पाठ फिरवत नाही. म्हणून दुर्दैव त्याला सन्मार्गावरून कधीही च्युत करू शकत नाही. जीवनाच्या 8व्या अवस्थेत तो अचल होतो. या अढळ अवस्थेत बोधिसत्वाला करावे लागणारे सर्व कष्ट संपतात. जे जे चांगले आहे ते तो स्वाभाविकताचा अनुसरत असतो. तो जी गोष्ट करील त्या गोष्टीत तो यशस्वी होतो. जीवनाच्या नवनव्या अवस्थेत तो साधुमती होतो, ज्याने सर्व धर्म किंवा त्याची शास्त्रे आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत आणि त्याचे त्याला पूर्ण आकलन झालेले असून तो कालातील होतो. अशा साधुमती ही अवस्था असते. जीवनाच्या 10व्या अवस्थेत तो धर्ममेध होतो. बोधिसत्वाला बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होते. बोधिसत्व ही 10 सामर्थ्ये प्राप्त करून घेतो, कारण बुद्ध होण्यास त्याची आवश्यकता असते. बोधिसत्वाची स्थिर तत्त्वे होत असताना त्याने ही 10 सामर्थ्ये मिळवले पाहिजे. इतकेच नव्हे तर त्याने 10 पारमितांचाही परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे. एक पारमिता ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजे. पारमितांचा खास व्यासंग पायरीने केला पाहिजे. एका जीवन अवस्थेत एकच पारमिता असली पाहिजे. एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नये. अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतरच तो बुद्ध होतो. बुद्ध हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय. बोधिसत्वाच्या त्या जीवन व्यवस्थांचा किंवा जातकांचा हा सिद्धांत देवांच्या अवतारावादाच्या ब्राह्मणोत्तर सिद्धांतासारखा वाटतो. जातक सिद्धांत हा बुद्धांच्या अत्युत शुद्ध अवस्थेच्या जीवनाचे सार यावर आधारलेला आहे. अवतारवादात देवाच्या जीवनाची घडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही. अवतारवादी ब्राह्मणोत्तर कल्पनेचा अर्थ इतकाच की देव निरनिराळे अवतार होऊन आपल्या भक्तांचे रक्षण करतो. मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरीही चालेल. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्व आवश्यक अशा 10 जीवन स्थानातूनच गेला पाहिजे. या सिद्धांताला दुसऱ्या कोणत्याही धर्मावर तोड नाही. दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला असल्या कसोटीला उतरण्याचे आव्हान देत नाही. भाग 5. बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन. बुद्ध आणि वैदिक ऋषी. वेद हा एक मंत्राचा म्हणजेच ऋषीचा किंवा स्तोत्राचा संग्रह आहे. या ऋचाचे उच्चार जे करतात त्यांना ऋषी म्हणतात. मंत्र म्हणजे इंद्र, वरुण, अग्नी, सोम, ईशान्य, प्रजापती, ब्रह्म, महेंद्री, यम इत्यादी देवतांचा केवळ धावा करणाऱ्या प्रार्थना होत. धावा म्हणजे शत्रूविषयी सहाय्य करण्यासाठी, धनप्राप्तीसाठी भक्तांकडून अन्न, मांस आणि मद्य यांचा नैवेद्य स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी केलेली प्रार्थना होय. देवांमध्ये फारसे तत्त्वज्ञान नाही, परंतु असे काही वैदिक ऋषी होते की ज्यांनी तात्विक स्वरूपाच्या काही कल्पना मांडल्या होत्या. त्यातली पहिली अघर्मशन, दुसरी प्रजापती परमेष्ठी, तिसरी ब्रह्मणस्पती किंवा बृहस्पती, चौथी अनिल, 5वी दीर्घतमा, 6वी नारायण, 7वी हिरण्यगर्भ आणि 8वी विश्वकर्मा हे ते ऋषी होत.
या वैदिक तत्वज्ञतेपुढे मुख्य समस्या पुढील प्रमाणे होत्या. जग उत्पन्न कसे झाले, वस्तूची निर्मिती कोणत्या पद्धतीने करण्यात आली, त्याचे ऐक्य व अस्तित्व का आहे, निर्मिती कशी झाली आणि कुणाच्या आज्ञेने झाली, जग कशापासून निर्माण झाले आणि कुठे जाणार आहे. अगमर्शन म्हणतो की जग तपसपासून म्हणजेच उष्णतेपासून निर्माण झाले. हे निर्मितीक्षण तत्व होय. त्यासाठी अनादनंत असा नियम आणि सत्य याचा जन्म झाला. याच्यापासून रात्र म्हणजे तमस उत्पन्न झाली. तमाने पाणी निर्माण केले आणि पाण्यापासून काळाची उत्पत्ती झाली. काळाने चंद्र आणि सूर्य, स्वर्ग आणि पृथ्वी, आकाश आणि प्रकाश यांना जन्म दिला आणि दिवस व रात्र यांची व्यवस्था निर्माण केली. ब्रह्मस्पती असतपासून सतची उत्पत्ती होत असा सिद्धांत गृहीत धरला. त्याने असत या शब्दाचा अर्थ अनादी अनंत असा सांगितला. सत हे मूलत असतपासून उत्पन्न झालेले, जे सत अस्तित्वात असलेले, सत म्हणजे अस्तित्वात असलेले आहे, आणि जे शक्य आहे आणि तरीही असत म्हणजे अस्तित्वात नसलेले आहे, त्या सर्वांना असत हा मूलाधार आहे. प्रजापती परिमेष्टीने असतपासून सत निर्माण झाले काय, या प्रश्नापासून सुरुवात केली. त्याचे म्हणणे असे की या प्रश्नाचा प्रस्तुत विषयाशी संबंध नाही. त्यांच्या मते अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचे मूळ पाणी हे होय. त्यांच्या मते मूळ पदार्थ व पाणी ते सत आणि असत यांच्या व्याख्येत बसत नाही. परमेष्ठीने जडत्व आणि चेतना यात भेद केला नाही. यांच्यामध्ये पाणी एका स्वाभाविक तत्वानुसार स्वतःचे रूपांतर विशिष्ट वस्तूमध्ये करून घेते. या तत्वाला काम किंवा वैयक्तिक इच्छा असे नाव त्याने दिले. अनिल हा आणखी एक वैदिक तत्वज्ञता होता. त्याच्यामध्ये वायू हे मूलभूत तत्व होय. त्याच्यात स्वाभाविक चैतन्य शक्ती असते. त्याच्यात निर्मिती तत्व निसर्गतच असते. दीर्घतमा याने सांगितले की सर्व प्राणी मात्र शेवटी सूर्यावर अवलंबून असतात. स्वतःच्या स्वाभाविक सामर्थ्याचा आधार असलेला आणि त्याच्यावर हालचाल करणारा सूर्य पुढे मागे सरकत असतो. सूर्य करड्या रंगाच्या पदार्थांचा बनलेला असतो आणि विद्युत व अग्नी ही देखील त्याचप्रमाणे बनलेली असतात. सूर्य, विद्युत व अग्नी हे पदार्थ पाण्याचे बीज होत. पाणी हे वनस्पतीचे बीज होय. याप्रमाणे दीर्घतमता याचे विचार होते. नारायणाच्या मतानुसार पुरुष म्हणजे परमेश्वर हे पाहिले जगत कारण होय. सूर्य, चंद्र, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, अंतरिक्ष, आकाश, क्षेत्र, ऋतू, पक्षी, सर्व पशु, मानवाच्या सर्व जाती आणि सर्व मानवीय संस्था यांची उत्पत्ती पुरुषापासूनच होते. तात्विकदृष्ट्या हिरण्यगर्भ हा परमेष्ठी आणि नारायण यांच्या मध्यभागी होता. हिरण्यगर्भ म्हणजे सुवर्णगर्भ म्हणजेच बीज. या विश्वासाच्या महान शक्तीतूनच इतर सर्व शक्तीचे आणि ऐहिक व पारलौकिक जीवांची उत्पत्ती झाली. हिरण्यगर्भ म्हणजे अग्नी. सौरतत्व नावाच्या या विश्वाच्या उत्पत्तीचे तत्व अग्नीपासूनच बनलेले आहे. अस्तित्वात असलेले सर्व वस्तूंचा मूल पदार्थ पाणी होय असे गृहीत धरणे आणि मग त्यांच्यावर चैतन्य शक्तीचा आरोप करून त्यापासून हे सर्व जग निर्माण झाले असा निष्कर्ष काढणे. या गोष्टी विश्वकर्म्याच्या दृष्टीने अगदी अपुऱ्या आणि असमाधानकारक होत.
रूपांतराचे तत्व अंगभूत असलेले पाणी हा जर मूळ पदार्थ असेल तर पाणी अस्तित्वात कसे आले आणि त्याने आपल्यातील चैतन्य शक्ती, निर्मिती तत्व, भौतिक सामर्थ्य, नियम आणि इतर सर्व गोष्टी कशापासून अस्तित्वात आल्या हा प्रश्न आपल्यापुढे शिल्लक राहतोच. विश्वकर्म्याचे मत असे होते की परमेश्वर हीच चैतन्य शक्ती होय. परमेश्वर हाच प्रारंभी असतो आणि हा परमेश्वर हाच अंती असतो. तो दृश्य विश्वाच्या पूर्वीपासून आहे, विश्वांच्या पूर्वीपासूनच आहे. सर्व वैश्विक शक्ती अस्तित्वात येण्यापूर्वी तो अस्तित्वात होता. ज्याने हे विश्व निर्माण केले आणि कार्यान्वित केले तो एकमेव परमेश्वरच होय. परमेश्वर एक आहे आणि एकमेव आहे. तो अज म्हणजे जन्म नसलेला आहे आणि अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू त्याच्यातच वास करत असतात. तो सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान असा आहे. तो निर्माता आणि सहकर्ता आहे. जनक म्हणून त्याने आपल्याला उत्पन्न केले आणि सहकारक त्या नात्याने अस्तित्वातील सर्व वस्तूचे भवितव्य त्याला माहीत आहे. बुद्धांना सर्वत्र वैदिक ऋषी आदरणीय वाटले नाहीत. फक्त 10 वैदिक ऋषींनाच त्यांनी अति प्राचीन आणि मंत्राचे खरेखुरे जनक मानले. परंतु नैतिक पाळी उंचावणारे असे मंत्रांमध्ये त्यांना काहीही आढळले नाही. त्यांच्या मते वेद हे ओसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी आहेत. म्हणून ज्यापासून काही शिकता येईल असे मंत्रात काही नसल्यामुळे बुद्धांनी मंत्र बाजूला सारले. त्याचप्रमाणे वैदिक ऋषींच्या तत्त्वज्ञानात त्यांना काहीही आढळले नाही. सत्य प्राप्त करून घेण्यासाठी ते चाचपडत होते, परंतु ते त्या सत्य प्राप्तास पोहोचले नाहीत. त्याचे सिद्धांत म्हणजे तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या केवळ कल्पनाच होत्या. तत्त्वज्ञानात ज्यांनी जी भर घातली तिच्या पुढे कोणतीही सामाजिक मूल्य निर्माण झाली नाहीत. म्हणून वैदिक ऋषींचे तत्त्वज्ञानही निरुपयोगी म्हणून त्यांनी ते अमान्य केले. तत्त्ववेत्तेचा कपिल. भारतवर्षातील प्राचीन तत्त्वज्ञात कपिल हा अग्रगण्य होता. त्याचा तत्त्वज्ञानाविषयी दृष्टिकोन अनन्य होता आणि तत्त्वज्ञ म्हणून त्याचे स्थान अद्वितीय होते. त्याच्या तत्त्वज्ञानाला सांख्य तत्त्वज्ञान असे ओळखले जाई. त्याच्या विचारातील मूल तत्वांचे स्वरूप थक्क करून टाकणारे होते. सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे. सांख्य तत्त्वज्ञानाचे हे पहिले तत्व होय. पुराव्यांखेरीज सत्य असू शकत नाही. सत्य सिद्ध करण्यासाठी कपिलाने सिद्धतेने फक्त 2 मार्ग मानले. पहिला प्रत्यक्ष ज्ञान आणि दुसरा अनुमान. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्या समोरील वस्तूचे आपल्या मनाला होणारे आकलन. अनुमान 3 प्रकारचे आहेत. पहिला कारणावरून कार्य ओळखणे, जसे ढगाच्या अस्तित्वावरून पावसाचे अनुमान काढणे. दुसरा कार्यावरून कारण ओळखणे, असे दरीतून वाहणाऱ्या ओहळाला पूर आल्यावर डोंगरावर पाऊस पडत असल्याचे अनुमान काढणे. आणि तिसरा सौम्य, जसे मनुष्य जेव्हा हालचाल करतो तेव्हा तो जागा बदलत असतो असे आपण अनुमान काढतो. त्याच्याप्रमाणे ज्या अर्थी तारे निरनिराळ्या ठिकाणी दिसतात त्या अर्थी त्यांना गती असली पाहिजे. त्यांचे दुसरे तत्व सृष्टीच्या उत्पत्ती संबंधीचे होते. सृष्टीची उत्पत्ती आणि तिचे कारण. हे विश्व निर्माण करणारा कोणीतरी निर्माता आहे हा सिद्धांत कपिलाने अमान्य केला. ज्याप्रमाणे मातीतून मडके तयार होते किंवा सुतापासून कापड तयार होते, त्याप्रमाणे उत्पन्न वस्तूचे अस्तित्व पहिल्यापासूनच कारणात असते असे त्याचे मत होते. विश्व एखाद्या निर्मात्याने निर्माण केलेला हा सिद्धांत अमान्य करण्यासाठी कपिलाने पुढे केलेला हा पहिला आधार होय. परंतु आपल्या मताच्या पृष्ठार्थ त्याने
इतरही काही आधार दिले आहेत. असत हे कोणत्याही कृतीचा विषय होऊ शकत नाही. वास्तव्यात नवे असे काहीच उत्पन्न होत नाही. सृष्ट वस्तू ही ज्या पदार्थापासून बनते त्यापैकी ती निराळी नसते. ती ज्या पदार्थापासून बनलेली असते त्या पदार्थाच्या स्वरूपात ती अगोदरपासूनच अस्तित्वात असते. अशा निश्चित पदार्थापासून केवळ निश्चित स्वरूपाची वस्तू तयार होऊ शकते आणि काही विशिष्ट स्वरूपाच्या पदार्थांपासूनच विशिष्ट स्वरूपाचा पदार्थ निर्माण होतो. मग या इंद्रिय गोचर विश्वाचे मूळ कोणते? कपिल म्हणतो, उत्क्रांत वस्तू म्हणजे व्यक्त आणि अनुत्क्रांत म्हणजे अव्यक्त वस्तू यांचे हे इंद्रिय गोचर विश्व बनले आहे. व्यस्त वस्तू या अव्यस्त वस्तूचे मूळ असू शकत नाही. व्यस्त वस्तूंचा आकार मर्यादित असतो आणि विश्वाच्या मुळाचे ते स्वरूप त्यांच्याशी तर ते विसंगत आहे. सर्व व्यस्त वस्तूचे परस्परांशी काही अंश साम्य असते आणि म्हणून एक दुसरीची अंतिम मूळ आहे असे म्हणता येत नाही. शिवाय ज्या अर्थी त्या सर्व एखाद्या मुळापासून अस्तित्वात येतात त्या अर्थी त्या वस्तू स्वतः मूल घटक होऊ शकत नाही. नंतर कपिलाने असे विधान केले आहे की जरीही कार्य हे कारणाचे बनले असते तरीही ते कारणापेक्षा निराळे असले पाहिजे. म्हणून विश्व हे अंतिम कारण असू शकत नाही. दुसऱ्या एखाद्या अंतिम कारणाचा तो परिणाम असला पाहिजे. अव्यक्त वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान का होऊ शकत नाही? तिचा योगे तिचे प्रत्यक्ष ज्ञान होईल अशी क्रिया इंद्रिय गोचर यात का होत नाही? याचे कपिलाने पुढील प्रमाणे उदाहरण दिलेले आहे. त्याची कारणे निरनिराळी असू शकतील. एक असे कारण असू शकेल की ज्याप्रमाणे त्याच्या अस्तित्वाबद्दल शंका नसते तशा वस्तूही प्रत्यक्ष दिसत नाही. त्याचप्रमाणे अव्यक्त वस्तूंच्या सूक्ष्म स्वरूपामुळे त्या इंद्रिय गोचर होत नसतील किंवा अतिशय दूर असल्यामुळे किंवा अतिशय सानिध्य असल्यामुळे अथवा तिसरीच एखादी वस्तू मध्येच असल्यामुळे किंवा तत्सदृश पदार्थाशी झालेल्या संकरामुळे किंवा एखाद्या अधिक तीव्र संवेदनशीलतेचे अस्तित्व किंवा निरीक्षणाचे अंधत्व किंवा त्याच्या ज्ञानेंद्रियांचा किंवा मनाचा एखादा दोष यामुळेही अव्यक्त वस्तू अदृश्य राहत असतील. कपिलाला विचारण्यात आले, मग विश्वाचे मूळ कोणते? विश्वाचा व्यक्त भाग आणि अव्यक्त भाग यातील फरक कशामुळे होतो? कपिलाने उत्तर दिले, व्यक्त वस्तूंना कारण असते आणि अव्यक्त वस्तूंनाही कारण असते, पण दोघांचेही मूळ मात्र कारणातील आणि स्वतंत्र असते. व्यस्त वस्तू संख्येने पुष्कळ आहेत आणि अवकाश व काल यांच्या बाबतीत मर्यादित आहेत. त्याचे मूळ एकच, शाश्वत आणि सर्वव्यापी. व्यक्त वस्तू क्रियाशील आणि सावयव असतात. सर्वांचे मूळ कारण सर्व वस्तूंमध्ये अंतर्भूत असते, परंतु ते निष्क्रिय आणि संध असते. कपिल म्हणतो की अनुत्क्रांत वस्तूच्या विकासाची प्रक्रिया सत्व, रजस आणि तमस या तिच्या 3 घटकांमुळे घडत असते. यांना 3 गुण असते असे म्हणतात. माणसाच्या सुखाचे कारण होणाऱ्या आणि त्याचा आविष्कार करणाऱ्या नैसर्गिक प्रकाशाशी यापैकी पहिली घटकांचे सादृश्य आहे. दुसरा घटक प्रवृत्ती किंवा क्रियाशीलता निर्माण करतो. तिसरा घटक जड असून तो नियमन करतो आणि निष्क्रिय व उपेक्षेची स्थिती निर्माण करतो. या 3 घटकांचे परस्परांशी असलेले संबंध मूलतःच अत्यंत निकटचे असतात. ते एकमेकांवर मात करतात, एकमेकांना आधारही देतात आणि परस्परात मिसळूनही जातात. हे घटक ज्योत,
तेल आणि वात या दिव्याच्या घटकांप्रमाणे असतात. जेव्हा या 3 गुणात समतोल असतो आणि एक दुसऱ्यांपेक्षा वरचढ होत नाही, तेव्हा हे विश्व अचेतन होते व त्याची उत्क्रांती थांबते. जेव्हा या 3 गुणांचा समतोल नसतो आणि एक दुसऱ्यांपेक्षा वरचढ होतो, तेव्हा हे विश्व सचेतन होते आणि त्याची उत्क्रांती सुरू होते. गणांचा समतोल का जातो या प्रश्नाला उत्तर देताना कपिल म्हणतो की दुःखाच्या अस्तित्वामुळे या 3 गुणांचा समतोल बिघडतो. कपिलाच्या तत्त्वज्ञानातील हे असे सिद्धांत होते. सर्व तत्त्वज्ञांपैकी कपिल मुनीच्या तत्त्वज्ञानाचा बुद्धांवर फार मोठा प्रभाव पडला होता, ज्याची शिकवण व तर्कशास्त्र आणि वास्तवता यावरती आधारलेली आहे. अशा कपिल हा एकच तत्त्वज्ञ असल्याचे बुद्धांना आढळून आले. तथापि कपिलाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा त्यांनी स्वीकार केला नाही. बुद्धांनी कपिलाच्या फक्त 3च गोष्टी ग्राह्य धरल्या. सत्य पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे व क्रियेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे, हे त्यांनी मान्य केले. देव अस्तित्वात आहे किंवा त्याने विश्व निर्माण केले हे गृहीत धरण्यास तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही, हे त्यांनी मान्य केले. जगात दुःख आहे हे त्यांनी मान्य केले. कपिलाच्या शिकवणुकीतील बाकीचा भाग आपल्या उद्दिष्टांच्या दृष्टीने अनावश्यक म्हणून त्यांनी सोडून दिला.